दृष्टाव म्हणजे पाहून, तू तू म्हणजे पण पाहून तो पांडवानिकहा युद्ध दुर्योधन स्तदा आचार्य मुपसंगडमया राजा वाचनमब्रवीतः संजय उच्चार संजय म्हणाला, दृष्ट पाहून, तू पण पांडव अनिकमः म्हणजे पांडूंची सैन्य, युधम म्हणजे व्यूहरचना, दुर्योधनः राजा दुर्योधनः तदा त्यावेळी, आचार्य म्हणजे शिक्षक गुरु, ते उपसंगडमाया जवळ जाऊन राजा अब्रवीतः म्हणाला. संजय म्हणाला, हे राजा, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्यांनी पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. आता याचा अर्थ मी तुम्हाला इथं देतो, हे बघा. ठीक आहे. संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाची राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी नृत्यगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकत नाही.